मी कविता धकाते. आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्याची परिणती म्हणून भारताने पाकिस्तानातील आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली असून पाकिस्तानमधील नागरिकांना कुठलाही धोका नाही. यांच्यानंतरही वृत्तवाहिन्या ज्या पद्धतीने बातम्या चालवतात आहे त्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे, असे समाज माध्यमांवरून अनेकांचे सूर लागले आहेत. अनेक वृत्तवाहिन्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध रंगले असल्याची बातमी प्रसारित करीत आहेत, परंतु वास्तविकता या विपरीत आहे. युद्धासंबंधी खोट्या बातम्यांना किंवा अफवांना बळी पडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सुद्धा नागरिकांना आवाहन केले आहे. शारीरिक संबंधांच्या संख्येवरून महिलेचे चरित्र ठरत नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. नागपूर येथील एका घटनेत पीडित महिला पतीला तलाक न देता दुसऱ्या पुरुषासोबत राहत होती, परंतु काही समाज कंटकांनी तू परधर्मीयांसोबत संबंध कसे ठेवू शकते यावरून तिच्याशी वाद घातला आणि जबरदस्तीने तिच्याशी एकाला शरीर संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. ही बाब सत्य असली तरी याचा अर्थ असा नाही की सहमतीशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करता येतात. महिलेच्या सहमतीशिवाय केलेले लैंगिक कृत्य हे बलात्काराच्या श्रेणीत येतात, असे हे न्यायालयाने स्पष्ट केले. चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत आतापर्यंत काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली आणि याबाबतीत 3 आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून चंद्रपुरात वीज केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा स्थानिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती तसेच परिस्थितीच्या प्रतिकूल परिणामाबद्दलची माहिती दिली. ही याचिका राज्य वीज निर्मिती कंपनीविरुद्ध दाखल करण्यात आली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला विदर्भात प्रचंड यश मिळाले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत या विपरीत परिस्थिती दिसली. त्यामुळे यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवतील का, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. याबाबतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ह्या स्थानिक पातळीवरच होतील, असे भाष्य केले आहे. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे 2 गट पडले आहेत. त्याचप्रमाणे भाजपा सुद्धा 2 गटात विभागला गेला आहे. यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 2 गटातील कोणता गट समोरच्या गटाला आपलेसे करतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. यापूर्वी अनेकदा मुनगंटीवार आणि वडेट्टीवार यांच्यातील छुपी युती कुठेच लपून राहिली नव्हती. त्याचप्रमाणे आता कोण कोणाला साथ देईल त्यानंतरच ह्या संस्थांवर कोणत्या गटाचा झेंडा फडकेल हे निश्चित होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विवंचना काही संपता संपेना. एकीकडे प्रशासनाकडून ह्या शेतकऱ्याची अवहेलना होत आहे, तर दुसरीकडे शेतात पाणी मिळावे म्हणून महावितरण कंपनीला अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माथी महावितरण कार्यालयाने अपमानास्पद उत्तर दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात असलेल्या अरुण फरकाडे नामक एका शेतकऱ्याच्या मुलाने आर्थिक विवंचनेतून स्वतःला संपवून घेतले. त्यानंतर 4 एकर शेतीकरिता ह्या पित्याने आपल्या लहान मुलाकरिता पुन्हा एकदा कंबर कसली. मात्र शेतात वीज नव्हती, त्याकरिता ह्या महावितरणकडे पैसेही भरले आणि कागदोपत्री व्यवहारही केला. 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर ह्या शेतकऱ्याला महावितरणने असे बेजबाबदार उत्तर दिले की यामुळे कुणाचाही संताप व्हावा. महावितरणने या शेतकऱ्याला सांगितले की तुम्हाला शेतात वीज पाहिजे असेल तर सोलर पॅनल लावा. ही व्यथा एकट्या फरकाडेची नसून अनेक शेतकऱ्यांची आहे, ज्यांना महावितरण वेठीस धरत आहे. वणी शहरात नेमके पोलीस प्रशासन करते काय, असा प्रश्न आता तेथील नागरिकांना पडू लागला आहे. वारंवार होणाऱ्या घरफोड्या, वाहनांची चोरी आणि अनेक अवैध धंद्यांचा वापर यामुळे येथील नागरिक प्रचंड त्रासले आहे. वणी शहरात टागोर चौकात लागलेली एक दुचाकी वाहन चोरट्याने हातोहात लंपास केल्याने शहरातील सुव्यवस्था किती डळमळीत झाली आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण पोलीस प्रशासनाने घालून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा गाजावाजा करत घरकुल योजना राबविण्याचे काम हाती घेतले, परंतु या योजनेला स्थानिक कर्मचारी हरताळ फासत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. घरकुल योजना मंजूर झाल्यानंतरही जेव्हा शेतकरी आपलं घर केव्हा पूर्ण होईल याची वाट बघत असतो आणि त्याकरिता लागणारा निधी जेव्हा कर्मचाऱ्यांकडे मागतो तेव्हा कर्मचारी त्याला 25,000 रुपयांची लाच मागतात. हा प्रकार प्रशासनाकरिता लाजिरवाणा असून शेवटी त्या गावातील सरपंचाने भीक मागून आंदोलन सुरू केले. या प्रकरणाची तक्रार विभागीय आयुक्त, कलेक्टर, तहसीलदार यांना केल्यानंतरही यावर काहीही उपाययोजना झाली नाही. त्यामुळे हे आंदोलन अनोखे ठरत आहे.
विमा हा स्वरक्षणासाठी असतो, परंतु आजकाल कोणाच्या दुकानाला आग लागते, कोणाचं घर भस्मसात होते आणि हे केल्यानंतर विमा कंपनीकडून भरमसाठ रक्कम वसूल केल्या जाते। अशीच एक घटना राजुरात घडली असून येथील एका तक्रारकर्त्याने 18 एप्रिल रोजी ट्रक चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली। पोलिसांनी सूत्रे हलवताच हा ट्रक चोरीला गेला नसून ह्या ट्रकवर असलेली विम्याची रक्कम हडपण्याकरिता स्वतः ट्रक मालकाने रचलेला बनाव असल्याचे निष्पन्न झाले आणि या सर्व कामात त्याला साथ देणारे आरोपी सुद्धा पोलिसांनी गजाआड केले। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।